बुलेटिन, समस्या तुमची, बातमी आमची. दिनांक 15/6/2026 रोजी भीमाशंकर मंदिर हे पासधारकांकरता खुलं करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मंदिर हे सकाळी 7 ते सकाळी 11 या 4 तासांकरता सुरू असणार आहे. त्या दरम्यान जे ऑनलाईन वेबसाईट आहे www.श्रीभीमाशंकर.com या वेबसाईटवरून आपण ते बुकिंग करू शकता. त्या वेबसाईटवर ज्यांना पासेस मिळतील त्या पासधारकांना सकाळी 7 ते 11 या दरम्यान मंदिरामध्ये दर्शन दिलं जाईल. आणि पासधारकांव्यतिरिक्त इतर कोणालाही दर्शनाला सोडता येणार नाही. मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनची कामे चालू आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे, मोठ्या मशिनरी असल्यामुळे, खोदकाम झालेलं असल्यामुळे सदरच्या ठिकाणी सुरक्षित दृष्टीने आपल्याला जास्त लोकांना सोडता येत नाही. त्या कारणाने फक्त आता 1000 लोकांना प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. तर माझी सर्व भाविकांना ही आवाहन राहील की आपण ऑनलाईन पास बुक केल्यानंतरच सदरच्या ठिकाणी आपण मंदिर परिसरामध्ये यावे. ज्यांच्या जवळ पास नाही त्यांना मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला सोडता येत नाही. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये देखील जाता येत नाही. पोलिसांच्या मार्फतीने ते पास चेक केले जातात आणि फक्त ज्यांच्याजवळ पास आहे त्याच व्यक्तींना आपण मंदिर परिसरामध्ये जाऊ देतो. तर आपल्या मार्फतीने आम्हाला भाविकांना हेच आवाहन करायचे आहे की ज्यांना दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी सदर दिलेल्या वेबसाईटवर आपण बुकिंग करावं आणि सदर बुकिंग मिळाल्यानंतर त्या तारखेला आपण सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यान दर्शनाकरता यावं. पहिल्या आठवड्याचं 24 तारखेपर्यंत बुकिंग फुल झालं असल्यामुळे आता त्या वेबसाईटवर बुकिंग करता येत नाहीये. जेव्हा पुढच्या स्लॉटचं बुकिंग सुरू करण्यात येईल तेव्हा आपल्याला त्याच्यावर बुकिंग करता येईल. तर सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी बुकिंग करावं. परंतु भाविकांना आमचं आवाहन राहील, जे विशेषतः दुरून येणारे भाविक आहेत त्यांना आवाहन राहील की आपण कृपया बुकिंग करून यावं, जेणेकरून आपल्याला इथं येऊन दर्शन न करता माघारी जाण्याची वेळ येऊ नये याकरता आपण पास बुकिंग करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. भीमाशंकर मंदिर हे बरंच घोडेगाव आणि खेडपासून पण जवळपास 1.5 ते 2 तासांच्या अंतरावर आहे. इतक्या वर गेल्यानंतर लोकांना माघारी परत येणं हे थोडंसं त्रासदायक होतं. याकरता आपण डोंगर चढण्या अगोदरच लोकांचे पासेस चेक करत आहोत, जेणेकरून वरून माघारी येण्यापेक्षा लोकांना अगोदरच समजेल की आपल्याला तिथे परवानगी नाहीये आणि लोकांचा वेळ वाचेल आणि लोकांची गैरसोय होणार नाही. नाही असं म्हणता येणार नाही, कारण भाविक हे भीमाशंकर मंदिराच्या इथे दररोज 25 ते 30 भाविक येत असतात. परंतु फक्त 100 ते 200 भाविक आले याचा अर्थ बाकीच्या इतर लोकांकडे तो मेसेज गेलेला आहे. प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे की मंदिर बंद आहे, पासधारकांनाच यायचं आहे, ही माहिती बहुतेक भाविकांकडे पोहोचलेली आहे. फक्त ज्या भाविकांपर्यंत तो मेसेज गेला नाही ते भाविक आलेले आहेत आणि सर्वांपर्यंतच तो मेसेज पोहोचेल असं नसतं. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही. सध्या तिथं जे कामकाज चालू आहे ते बघता ते काम कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे जास्त लोकांना त्या ठिकाणी पाठवून मग काम बंद ठेवून आपल्याला ते काम वेळेत पूर्ण होणार नाही. पास चेकिंग हे घोडेगाव हद्दीमध्ये डिंभे येथे एकदा होते, त्याच्यानंतर खेड हद्दीमध्ये शिरगाव येथे पास चेकिंग होतं. त्याचबरोबर पार्किंग नंबर 4 आहे त्या ठिकाणी देखील पासचं चेकिंग होतं. आपण हे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी करतोय की लोकांची गैरसोय होऊ नये आणि वेळीच त्यांना कळावं की वरती परवानगी नाहीये आणि त्यांचा जास्तचा प्रवास टाळावा आणि त्यांना लवकरात लवकर समजावं की आपल्याला परवानगी मिळणार नाही. त्यांना त्यांचा पुढचा दिवसाचं नियोजन करता येईल. त्याच्यात पास चेकिंगचं काम हे पास देवस्थान प्रशासनातर्फे दिले जातात, त्यांच्यातर्फे चेक केले जातात. परंतु तिथं त्या ठिकाणी गर्दी होऊ नये आणि ज्यांच्याकडे पास नाहीत ते लोक मंदिरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी गर्दी आणि अडचण होऊ नये याकरता आपण पोलीस देखील सदरचे पास चेक करत आहेत. फक्त भाविकांना हे आवाहन करण्यासाठी इथं बसलेलो आहोत की भाविकांनी फक्त पासधारकांनीच त्या ठिकाणी यावं आणि 7 ते 11 सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यानच फक्त दर्शन चालू आहे त्यावेळीच यावं, जेणेकरून त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता आपण सदर